और भी कुछ लोग वर्चुअली शामिल हो गए। देखिए, इंडिया ब्लॉक, इंडिया अलायंस एकजुट है, एक रहेंगे और आगे की रणनीति तय करेंगे राहुल गांधी जी के नेतृत्व में। मैं सुन रहा था ये पश्चिम बंगाल में जो लोग सत्ता पे आए हैं, हाँ, उनके दिमाग में हवा चढ़ गई है सत्ता की। वो बोल रहे थे कि इंडिया ब्लॉक में क्या बचा है, और ममता दीदी के बारे में कुछ बोल रहे थे। ये ठीक नहीं है। इंडिया ब्लॉक में क्या बचा है, इंडिया ब्लॉक क्या है, इंडिया अलायंस क्या है, ये 2029 में पता चलेगा। जिस तरह से आप चोरी और डकैती करके चुनाव जीतते हो ना, ये हम नहीं करेंगे। आप आत्मचिंतन करिए, आप कैसे जीत गए, कैसी सत्ता आपने अपने कब्जे में ली। इंडिया ब्लॉक इस प्रकार के घृणास्पद कार्य कभी नहीं करेगा। हम सीधे आपसे लड़ेंगे और आपको हराएंगे। और आज की जो बैठक है वो आगे की रणनीति तय करने के लिए है। राहुल गांधी की लीडरशिप पे सवाल उठाए जा रहे कोई हैं। सवाल नहीं है, राहुल गांधी जी के लीडरशिप पर कोई सवाल नहीं है। नंबर एक, हम लोग ये जरूर कहेंगे कि 2029 के चुनाव में जाने से पहले हमको एक ऐसा चेहरा लेकर जनता में जाना होगा इंडिया ब्लॉक का, यह हमारा चेहरा है प्रधानमंत्री पद के लिए। ये उद्धव ठाकरे साहब की भूमिका हमेशा रही है और इस बार भी रहेगी। तो 2019 में जो तो 2019 में जो ये बताया गया कि एजेंडा क्या रहेगा, क्या है बीजेपी के पास, क्या एजेंडा है? बीजेपी का एजेंडा नहीं हो सकता, बाकी सब एजेंडा यही है, ये भ्रष्ट लोगों को हटा दो, ये देश लूटने वाले झूठे लोगों को हटा दो और देश की रक्षा करो। ये राष्ट्रभक्ति का एजेंडा है, ये देश की रक्षा का, देश के सम्मान का और देश की प्रतिष्ठा का एजेंडा है। बाकी तो एजेंडे लोग बनाते हैं 10-10 पेज के, उसमें कोई नई बात नहीं होती है। लेकिन सबसे पहले ये गद्दार मक्कार लोग जो सत्ता पर बैठे व्यापारी, देश लूटने वाले, उनको हटाना ये 1 पॉइंट एजेंडा होना चाहिए। और यही आज लोगों के मन में जो एजेंडा है, मन की बात लोगों की यही है। अखिलेश यादव ने सवाल उठाए राम मंदिर का जो डोनेशन आया था उसको लेके जो मिसिंग है कुछ पैसे। देखिए, अखिलेश यादव जी का जो बयान है, उनका स्टेटमेंट है, हमने पढ़ा है, आज सामना में भी हमने उस बारे में इंफॉर्मेशन दी है। अगर ये सच है, अखिलेश यादव उस राज्य के मुख्यमंत्री रहे, उत्तर प्रदेश के और देश के एक महत्वपूर्ण नेता है। अगर अखिलेश जी ने एक बात कही है तो उसमें ज़रूर कोई तथ्य है। सीसीटीवी फुटेज में सब कुछ आ गया है। जो दान पेटी होती है उससे कैसी छेड़छाड़ की जा रही है या की है, ये सब सामने दिख रहा है। उसके आधार पर छोटे नेताजी ने अपनी बात कही। सर, इंडिया आघाडीची आज बैठक होते, परंतु आपल्या पक्षाच्या वतीनं प्रत्यक्षरित्या कोणी सहभागी होणार नाही. बरोबर आहे तुम्ही. चर्चा वेगळी. नाही नाही, काही नाही. आतापर्यंत आम्ही जेव्हा हजर राहिलो तेव्हा का नाही चर्चा झाल्या? 1-1.5 वर्षानंतर ही बैठक होती. बघा की थोडंसं आमच्या काही इतर अडचणी आहेत, राजकीय नाहीत. मी स्वतः हजर राहतो अनेकदा उद्धवजींच्या वतीनं. पण तुम्हाला माहिती आहे, थोडं प्रकृतीचं कारण आहे आणि ते दिल्लीमध्ये जी हीट वेव्ह आहे, डॉक्टरांची भूमिका आहे की त्यांनी मी जाऊ नये. उद्धवजी वेगळ्या कामात गुंतलेले आहेत, आदित्यजी त्याच कामात गुंतलेले आहेत. पण आम्ही स्वतःहून संपर्क साधला, जेव्हा चर्चा की बाबा आम्ही इथून व्हर्च्युअली आपल्यात सहभागी होऊ आणि संपूर्ण मीटिंग चालू असेपर्यंत आम्ही आपल्याबरोबर व्हर्च्युअली राहू. आता व्यवस्था झालेली आहे या सगळ्या गोष्टीची, आम्ही करतो. आजची मीटिंग बैठक ही महत्त्वाची आहे. पण अजेंडा काय असणार आहे? कारण आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ममता बॅनर्जींनी स्वतः पुढाकार घेऊन जी बैठक आयोजित करायला लावली. याआधी इंडिया ब्लॉकच्या बैठकीपासून तृणमूल काँग्रेस दूर राहिली, पण पश्चिम बंगालच्या निकालानंतर
त्यांना महत्त्व पटलं की विरोधकांची एकजूट असायला पाहिजे, इंडिया अलायन्सची एकजूट असायला पाहिजे. आणि स्वतः ममता बॅनर्जी दिल्लीत पोचलेले आहेत. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतून त्या बैठकीत सामील होतील. आता अजेंडा म्हणाल तर अजेंडा एकच आहे, या देशावर जे एक लादलेलं सरकार आहे, भ्रष्ट मार्गाने आलेलं, वाम मार्गाने आलेलं, चोऱ्या दरोडे टाकून आलेलं, मतांची हेराफेरी करून आलेलं, हे सरकार हटवणं आणि देशाला आणि देशाच्या जनतेला मोकळा श्वास घेण्याची संधी उपलब्ध करून देणं, हा अजेंडा आहे. नाही, पण राऊत साहेब, इंडिया आघाडी आता विखुरलेली आहे. अजिबात नाही. डीएमके नाही सोबत, आप उपस्थित राहील की नाही शक्यता कमी आहे. अनेक छोटे मोठे पक्ष उपस्थित राहतील की नाही याची शक्यता कमी आहे. तर मग भाजपला सत्तेतून खाली खेचणार कसं, जर विरोधी पक्षाची एकजूट दिसत नसेल तर? तुमच्या माहितीसाठी मी इतकंच सांगेन की इंडिया अलायन्स अजिबात विखुरलेला नाही. जे प्रमुख घटक पक्ष आहेत आतापर्यंत इंडिया आघाडीबरोबर राहिलेले, ते आजही आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीमध्ये सामील आहोत. आपचा विषय हा स्वतः काँग्रेस आणि केजरीवाल चर्चा करतील. पंजाबचं राजकारण त्याच्यामध्ये खास करून आलेला आहे. निवडणुका, तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष हा काँग्रेस पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा एक जुना सहकारी आहे. आम्हाला खात्री आहे की भविष्यात ते सुद्धा आमच्याबरोबर पुन्हा सामील होतील. याला तामिळनाडूचं स्थानिक राजकारणाची एक कंगोरा आहे. बाकी शिवसेना आहे, समाजवादी पार्टी आहे, इतर सगळे जे प्रमुख पक्ष आहेत, तृणमूल काँग्रेस आहे, हे सगळे त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. डावे पक्ष आहेत. अजून तुम्हाला कोण हवे सांगा. मग 23 पक्ष आज सहभागी होत आहेत. एकमत होईल का? कारण मागच्या वेळेस सुद्धा पंतप्रधान पदाचा चेहरा 2029चा आता कोण असेल? नाही, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कायम भूमिका ही राहिलेली आहे की निवडणुकीला सामोरं जाताना एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे की हे आमचे नेते आहेत, हे आमचे प्रधानमंत्री आहेत, हे आमचे मुख्यमंत्री आहेत. पण महाविकास आघाडीचा जेव्हा निवडणुकीला सामोरे गेली तेव्हाही हा चेहरा जाहीर करायला आणि सांगायला आपण उशीर लावला, त्याचाही आपल्याला फटका बसला. आणि 2024 साली आमची सगळ्यांची भूमिका होती की प्रधानमंत्री पदाचा चेहरा घेऊन आपण समोर जायला पाहिजे. आताही आमचं तेच म्हणणं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं की 2029 साली निवडणुकीला सामोरं जाताना आपला चेहरा जो आहे हा आपण समोर ठेवून लोकांसमोर जायला पाहिजे. एक आहे की इंडिया आघाडीमध्ये तुम्ही महत्वाचे नेते आहात. तुम्ही काही असं सुचवू इच्छिता का की समजा जर विरोधकांची एकजूट हवी असेल तर काही नवे मित्रपक्षही जोडले जातात? उदाहरणार्थ महाराष्ट्रात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही इंडिया आघाडीत यावं यासाठी तुम्ही स्वतः काही प्रयत्न करता आहात? नाही, एक लक्षात घ्या की देशभरातले अनेक महत्त्वाचे पक्ष जे आहेत ज्यांना भाजपची गुलामी नको आहे आणि काही पक्ष त्यांच्याबरोबर त्यांच्या आघाडीत सुद्धा आहे भाजपच्या, असे अनेक पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत आणि ते योग्य संधीची आणि योग्य वेळेची वाट पाहतात. हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. ज्या क्षणी लोकसभा निवडणुका होतील ची घोषणा होईल त्याच्या आधी अनेक जगजीवनराम जे आणीबाणीमध्ये जगजीवनराम बाहेर पडले होते काँग्रेसमध्ये, भाजपातून किंवा त्यांच्या आघाडीतले अनेक जगजीवनराम हे आमच्याबरोबर आलेले असतील. नाही, राऊत स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्हाला असं या क्षणी वाटतं का महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षही इंडिया अलायन्समध्ये जोडला जावा? नाही, त्या संदर्भामध्ये स्वतः तर तशी त्यांची इच्छा असेल राज ठाकरे यांची, तर मला असं वाटतं की ते उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून त्याबाबत दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाईल. शेवटी बघा, हे आघाडीचे आम्ही मालक नाही आहोत, कोणी मालक नाही. अनेक जेव्हा नवीन पक्ष येतात आघाडीत तेव्हा तसे प्रस्ताव त्या बैठकीत ठेवले जातात आणि त्या बैठकीत चर्चा होते. पण स्वतः राज ठाकरे इंडिया अलायन्समध्ये त्या संदर्भात माझी नेहमी राजकीय चर्चा करता त्यांच्याशी करतो, पण असं आहे की ते
ते स्वतः तयार आहेत का? बघा, त्यांची काही मान्य- इच्छा दिसते? सन्माननीय राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची एक स्वतंत्र भूमिका आहे. महानगरपालिकेत ते शिवसेनेबरोबर जरी युतीमध्ये असले तरी त्यांची एक भूमिका आहे. असं वाटलं की राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे, तर इंडिया अलायन्सच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी चर्चा करावी. जर त्यांची महाराष्ट्रातल्या जागा जिंकण्यासाठी ते त्यांची आवश्यकता आम्हाला आहे असं वाटलं तर नक्कीच प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. उद्धव ठाकरे मध्यस्थी करतील असं त्यांची पण आता कसं काय मी सांग नाही, रावसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणातला विषय आहे. राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते, पण त्यांची जी अट आहे ती मान्य करण्यात आली नाही आणि त्यामुळे एनसीपी अजित पवार गटानं वेगळा उमेदवार त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल यांची अट मान्य झाली आणि त्यांचा माणूस राज्यसभेचा उमेदवार झाला. नाही, पण भुजबळांची खूप इच्छा होती. ते आता सिनियर आहेत पक्षात, ऑलमोस्ट अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलेली सगळी मंडळी राज्यसभेत आहे. राज्यसभेत जायचंय, मग राज्यसभेत जायचं छगनरावांनी. पण त्याची अट होती मग की अटी आणि शर्तीवर तुम्ही राज्यसभेत कसे काय जाऊ शकता की मी जातो आणि खाली माझ्या मुलाला, पुतण्याला, भावाला द्या. मग इतके ज्येष्ठ नेते ते त्यांची अट मान्य व्हायला हवी होती. ते इतके महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसीचे नेते आहेत, मग त्यांची अट मान्य व्हायला हवी होती. आता अट मान्य का झाली नाही याच्यावर स्वतः भुजबळ साहेबच खुलासा करू शकतील. चला. नाशिक विधान परिषदेमध्ये